सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भार हलका व्हावा, खूप लांबून येणाऱ्या लोकांची गैरसोय टाळावी या हेतूने राज्य शासनाने पंढरपूर येथे नव्याने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। त्याच्या कार्यक्षेत्रात माळशिरस, करमाळा, मंगळवेढा, माढा, सांगोला, पंढरपूर यासह मोहोळ तालुक्याचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे। मात्र मोहोळ तालुका पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत घेण्याच्या निर्णयामुळे मोहोळ तालुक्यातील नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून याच पार्श्वभूमीवर भाजपचे तालुका अध्यक्ष अंकुश अवताडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगत तालुका पूर्ववत सोलापूर कार्यक्षेत्रातच ठेवावा अशा आशयाचं निवेदन दिलंय। यावर तात्काळ कार्यवाही करत महसूल मंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून कार्यवाही करण्याचा आदेश दिल्यानं मोहोळ तालुका वासियांना दिलासा मिळाला। वास्तविक पाहता मोहोळ तालुक्याचे प्रशासकीय, शैक्षणिक, व्यापारी आणि दैनंदिन व्यवहार प्रामुख्यानं सोलापूरशी जोडलेले जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित बहुतांश कामांसाठी नागरिकांची वर्षानुवर्ष सोलापूरकडेच ये-जा सुरू असते। त्यामुळे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीनं मोहोळचा समावेश सोलापूर कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यात यावा ही वस्तुस्थिती अवताडे यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली। शिवाय प्रवास सीमा आणि अंतर याचे देखील पालकमंत्र्यांना निदर्शनास आणून दाखवत मोहोळ तालुका ते सोलापूरचं अंतर सुमारे 15 ते 30 किलोमीटर तर पंढरपूरचे अंतर सुमारे 25 ते 50 किलोमीटर आहे। त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना अधिक अंतराचा प्रवास करावा लागणार आहे। तसंच पंढरपूर हे राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळ असल्यानं वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे वाहतुकीचीही कोंडी असते। यामुळे शासकीय कामांसाठी अतिरिक्त वेळ आणि खर्च होण्याची शक्यता आहे। दरम्यान युवा मोर्चा अध्यक्ष अंकुश अवताडे यांनी आज तात्काळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानं आणि महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधत वस्तुस्थिती आणि कार्यवाही संदर्भात सूचना केल्या असून मोहोळ तालुकावासी यांना बहुअंशी दिलासा मिळाला।